हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ओनली मॅथमॅटिक्स चॅनल. आज आपण डिफरन्सिएशनचे लेसन चालू करणार आहोत. त्याच्या आधी मी डिफरन्सिएशनचे 2 व्हिडिओज आहे ना यूट्यूबवर अपलोड केले आहेत. हे तिथून मी नक्की बघितले असेल तर मी गृहीत धरतो. तर तसंच आज आपण डिफरन्सिएशनचे त्यातील काही ॲडव्हान्स क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. मी सेकंड व्हिडिओमध्ये आहे ना एकदम त्याचे बेसिक क्वेश्चन सांगितले. तर लेट्स एक्झाम्पल y इक्वल टू 2 साइन ऑफ लॉग एक्स. हा क्वेश्चन मी आहे ना व्हिडिओ नंबर 1 मध्ये आहे ना व्हिडिओ नंबर 2 मध्ये सॉल्व केलेला आहे. असे एकदम सिंपल क्वेश्चन आहे ना आपण सॉल्व केले, पण याच्यात सुद्धा आहे ना काही काही डिफरंट म्हणजे एकदम आहे ना कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतात. ते कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आज आपण सॉल्व करणार आहोत. क्लिअर? याच्या आधी जर चालू करण्याच्या आधी मला एक सांगायचं आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसे बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ बघता येईल. तसेच आहे ना जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या चॅनलबद्दल तुमच्या मित्रांना अधिकाधिक मित्रांना सांगा. त्यामुळे त्यांना देखील आहे ना या प्लॅटफॉर्मची माहिती होईल आणि त्यांना सुद्धा कळेल की यूट्यूबवर आहे ना असे लेक्चर होतात नाही ते पण मराठी. क्लिअर? त्यामुळे त्यांना ना अभ्यासाला आहे ना प्रॉब्लेम होणार नाही. आता आहे ना आपण एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. डिफरन्शिएट y इक्वल टू, द क्वेश्चन आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपल्याला डिफरन्शिएशन करायचे. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. आपला पहिला क्वेश्चन काय y इक्वल टू रूट ऑफ साइन एक्स क्यूब. क्लिअर? आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. मग याचं डिफरन्शिएशन कसं करणार? याला पहिल्यांदा लिहिणार आपण डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. क्लिअर? नंतर डिफरन्शिएशन ऑफ द y विथ रिस्पेक्ट टू x रूट ऑफ साइन एक्स क्यूब. आता हा आतला फंक्शन काय एकदम पूर्ण एक्स फंक्शन आहे. मग आपल्याला हा ना हा पूर्ण एक्स पकडायचा. साइन एक्स क्यूबला एक्स पकडणार म्हणजेच डिफरन्शिएट पहिलं काय येतं रूट एक्स. म्हणजे रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय? डिफरन्शिएशन ऑफ द रूट एक्स. रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय? 1/2 रूट एक्स. क्लिअर? म्हणजे जर आपला असं केलं dy बाय dx इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ द रूट एक्स 1/2 रूट ऑफ इथे एक्स म्हणून इथेच एक्स आला तर साइन एक्स आधी तर काय साइन एक्स क्यूब. मग इथं काय लिहिणार आपण साइन एक्स क्यूब. परंतु आपल्याला आपण इथं काय एक्स आहे बरोबर, पण इथं काय साइन एक्स क्यूब. मग साइन एक्स क्यूबचं आपल्याला परत येणं डिफरन्शिएशन करावं लागणार. म्हणजेच डिफरन्शिएट साइन एक्स क्यूब. क्लिअर? म्हणजेच dy बाय dx. आता हाय तसं लिहायचं 1/2 रूट ऑफ साइन एक्स क्यूब. आता इथे काय साइन एक्स क्यूब. साइनचं डिफरन्शिएशन काय होत आहे? कॉस एक्स क्यूब. पण इथं कॉस साइन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स आहे. म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ द साइन एक्स इक्वल टू कॉस एक्स. इथे एक्स आहे, इथं पण काय एक्स क्यूब. मग याला आपल्याला काय करायला परत डिफरन्शिएशन ऑफ द एक्स क्यूबचं डिफरन्शिएट एक्स क्यूब. बरोबर? म्हणजे dy बाय dx इक्वल टू cos x क्यूब अपॉन 2 रूट ऑफ साइन एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन काय? एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला म्हणजे 3 पुढे येणार. म्हणजे एक्स डिफरन्शिएशन ऑफ द एक्स रेज टू एनचं काय? डिफरन्शिएट एक्स रेज टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. क्लिअर? म्हणजे एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन काय होते 3x. आता काय एक्स एन मायनस 1 इथं काय एन काय 3 मायनस 1 2. बरोबर? म्हणजे dy बाय dx इक्वल टू 3x स्क्वेअर cos x क्यूब अपॉन 2 रूट ऑफ साइन एक्स क्यूब. कळलं? हे आपलं आन्सर आलं.
ओके डन. तर तुम्हाला आहे ना हा क्वेश्चन कळाला असेल मी कसा क्वेश्चन सॉल्व्ह करेल. तर याचा पटदिशी आहे ना स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. आणि त्या तसेच आहे ना हा क्वेश्चन तुम्ही आहे ना परत आहे ना सॉल्व्ह करा. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना एकदम इझी जाईल. ओके काढलं. चल आता क्वेश्चन रफ करतो आणि ना पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. ओके तर मी नाही तर बोर्डवर क्वेश्चन दिलंय y इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. क्लिअर. तर हा तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. हा क्वेश्चन सुद्धा एकदम इझी. फक्त येण्याचे जे स्टेप्स आहेत तुम्हाला स्टेप्स माहिती पाहिजे. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना एकदम इझी जाईल. पहिलं काय करणार सांगा. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. क्लिअर. म्हणजे dy बाय dx इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ द कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. हा इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा आता कॉटचं डिफरन्शिएशन नाही करणार पण पहिला फॉर्म काय जो एक्स रेस टू एनचा म्हणजे एक्स रेस टू एन. पहिलं एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएशन करायचं dy बाय dx. आणि एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएशन काय डिफरन्शिएशन ऑफ द एक्स रेस टू एन. क्लिअर. आणि एक्स रेस टू एन मायनस वन बरोबर. म्हणजे कॉट स्क्वेअर 2 पुढे आला 2 कॉट 2 मायनस 1 1 कॉट एक्स क्यूब बरोबर. हा आता आहे ना बरं ते क्लिक झालं असेल की आपण फक्त एक्स रेस टू एनचं डिफरन्शिएशन काढलंय. आतमध्ये काय होतं एक्स पण इथं काय कॉट म्हणजे आपल्याला काय काढायचं कॉटचं सुद्धा डिफरन्शिएशन काढायचं. डिफरन्शिएशन ऑफ द कॉट एक्स क्यूब. टू कॉट एक्स क्यूब. हा आता इकडे लक्षात द्या कॉटचं डिफरन्शिएशन काय काय पटकन सांगा. कमेंट करा लगेच. बरोबर. डिफरन्शिएशन ऑफ द कॉट एक्स इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर. गुड. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आणि आधी तर काय एक्स क्यूब मग काय करणार डिफरन्शिएशन ऑफ द एक्स क्यूब. आता हा सेम इथं फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एनचा dy बाय dx इक्वल टू मायनस पुढे लिहा मायनस कॉट एक्स क्यूब कोस एक्स स्क्वेअर एक्स सॉरी ते एक्स क्यूब आणि एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन काय आलं 3x स्क्वेअर बरोबर. dy बाय dx इक्वल टू 3 into 2 minus 6 cot x cube cos x square x cube आणि x square x आणि x square हे 3x square पुढे घेतो म्हणजे -6x square बरोबर. तर हे आपला आन्सर झाला. क्लिअर. तर तुम्हाला कळालं असेल की हा क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. बऱ्याच जणांना वाटलं घ्यायचं आहे ना मला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. स्क्रीनशॉट काढा. डन. तर मी हा क्वेश्चन रफ करतो. तर स्टुडंट्स मी क्वेश्चन इथे लिहिलंय y इक्वल टू लॉग कॉस एक्स रेस टू 5. क्लिअर. आता आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. पहिली स्टेप्स काय करणार प्लीज. हा बरोबर. तर फर्स्ट डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स हे स्टेटमेंट अवश्य लिहायचं. नंतर dy बाय dx इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ द लॉग ऑफ cos x रेस टू 5 बरोबर. dy बाय dx इक्वल टू आता आहे ना आपल्याला डिफरन्शिएशन लॉग एक्सचं डिफरन्शिएशन माहिती पाहिजे. डिफरन्शिएशन ऑफ द लॉग एक्सचं डिफरन्शिएशन काय 1/x बरोबर. त्याचं डिफरन्शिएशन काय लॉगचं 1/, हा त्याचं फंक्शन cos ऑफ x रेस टू 5 टू काय आता इथं काय x आहे पण इथं काय cos x रेस टू 5 मग cos x रेस टू 5 चं डिफरन्शिएशन करणार. डिफरन्शिएशन ऑफ द
द कॉस x रेज टू 5 बरोबर. तर मला डिफरन्शिएशन ऑफ द कॉस x डिफरन्शिएशन काय सांगा बरोबर मायनस साइन x रेज टू 5 अपॉन कॉस x रेज टू 5 म्हणजेच ना डिफरन्शिएशन काय कॉस x डिफरन्शिएशन काय मायनस साइन x बरोबर. आता परत काय करणार आपण डिफरन्शिएशन ऑफ द x रेज टू 5 चं बरोबर क्लियर dy बाय dx. आता इकडे लक्ष द्या साइन आपण cos tan म्हणजे मी याला असं लिहू शकतो tan ऑफ x रेज टू 5 into डिफरन्शिएशन ऑफ x रेज टू 5 चं so 5x रेज टू 5 minus 1 4 म्हणजे ते तो कोणता फॉर्म्युला वापरा डिफरन्शिएशन ऑफ द x रेज टू n चा काय n x रेज टू n minus 1 बरोबर. म्हणजे त्याचा आन्सर काय आला डिफरन्शिएशन ऑफ द dy बाय dx इक्वल टू मायनस 5x रेज टू 4 tan ऑफ x रेज टू 5 बरोबर क्लियर. तर की माझ्यामध्ये तुम्हाला हा इक्वेशन कळले असेल की इक्वेशन मी कसे सॉल्व्ह केले. लगेच त्याचा पटदिशी स्क्रीनशॉट काढा डन. तर लगेच आपण आता पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर मी पुढचा क्वेश्चन बोर्डवर लिहिला आहे माझ्या संग रीड करा. काय क्वेश्चन y इक्वल टू 2x क्यूब y इक्वल टू x क्यूब प्लस 2x मायनस 3 ब्रॅकेट रेज टू 4 इंटू x प्लस कॉस x चा ब्रॅकेट रेज टू किती 3 क्लिअर. तर हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी मला तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायची. ती कन्सेप्ट तुम्ही 11वीला नक्की शिकला असाल ते म्हणजे UV रूल. डिफरन्शिएशन मध्ये दोन रूल आहे कोणचे यू व्ही आणि यू अपॉन व्ही क्लिअर. तर यू अपॉन व्ही रूल आहे मी आता नाही जसं क्वेश्चन तसं क्वेश्चन ती व्हॅल्यू सांगेन पण यू व्ही रूल आहे तुम्हाला माहिती असेल तो रूल तुम्ही रूल पाठ करायचा आणि याने हा रूल पाठ केला तुम्हाला बरेचसे डिफरन्शिएशन ह्या फॉर्म मधले क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर तो रूल मी यांना सांगतो नीट लक्ष द्या. समजा तुम्हाला कोणताही डिफरन्शिएशनचं फंक्शन आलं y इक्वल टू यू व्ही जस्ट ऑफ ह्या फॉर्म मध्ये जर समजा क्वेश्चन आलं समजा यू एक फंक्शन आहे एनी फंक्शन एनी एफ ऑफ एक्स आणि आहे ना यू आहे आपला जी ऑफ एक्स क्लिअर. असे म्हणजे वेगवेगळे डिफरंट फॉर्म आले. एक्झाम्पल y इक्वल टू एक्स कॉस एक्स असं किंवा y इक्वल टू लॉग एक्स साइन एक्स अशा फॉर्म मध्ये जर क्वेश्चन आले तर हे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे हा बऱ्याच आहे ना पोरांना डाऊट्स येतो. पण हे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन एकदम इझी. फक्त तुम्हाला हा y इक्वल टू यू व्ही हा रूल माहिती पाहिजे. हा रूल काय सांगतो मी नीट लक्ष देऊन ऐका. आता त्याला डिफरन्शिएट करणार डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x बरोबर म्हणजे dy अपॉन dx इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ द यू व्ही. आता पहिल्यांदा काय करायचं की लक्ष द्या पहिलं फंक्शन तसंच ठेवायचं म्हणजे यू तसंच ठेवलं डिफरन्शिएशन ऑफ दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस साइन द्यायचं कोणतं साइन प्लस साइन नंतर दुसरं फंक्शन आहे तसं ठेवायचं म्हणजे व्ही आहे तसं ठेवायचं आणि पहिल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन करायचं डी अपॉन dx क्लिअर. तर तुम्हाला कळालं असेल की हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला पाहिजे माहिती पाहिजे डिफरन्शिएशन जर प्रोडक्ट रूल मध्ये आलं तर याला कसं करतात याला ना आपण प्रोडक्ट रूल सुद्धा म्हणतो प्रोडक्ट रूल. आणि दुसरा तो तुम्हाला y अपॉन यू अपॉन व्ही हा कोणता क्वेश्चन रूल तो जसा क्वेश्चन तसं मी तुम्हाला सांगतो पण हा प्रोडक्ट रूल तुम्हाला माहिती पाहिजे. माझ्या सांगा परत म्हणा ना प्रोडक्ट रूल काय सांगा प्रोडक्ट रूल होय ना यू
differentiations of the v plus v differentiations of the u. Clear? Differentiate of y equal to differentiate u into differentiations of the v plus v differentiations of the u. आणि याला येण्या लक्षात ठेवायची अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? ही एकदम इझी मेथड आहे तुम्हाला समजायला, की ना एखादा ह्या प्रोडक्ट लक्ष कसं ठेवायचा, पहिल्याचा दुसऱ्याचा डिफरन्सिएशन प्लस दुसरा तसा पहिल्याचा डिफरन्सिएशन. क्लिअर? तुम्हाला हा कळाला असेल की प्रोडक्ट रूल काय. तर आपण आता क्वेश्चन कडे वळू. आता पहिलं स्टेटमेंट काय लिहिणार, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, हे आपल्याला स्टेटमेंट ठरलेलंच आहे. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ द x क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू 4 x प्लस cos x 3. आता डिफरन्शिएशन करणं, इथं कोणता UV रूल वापरणार, म्हणजे पहिला तसा दुसऱ्याचं डिफरन्शिएशन. पहिला काय एक्स क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू 4 डिफरन्शिएशन ऑफ द x प्लस cos x रेज टू 5 प्लस दुसरा तसाच म्हणजे x प्लस cos x रेज टू 3. तसाच पहिल्याचं डिफरन्शिएशन dy by dx इक्वल टू x क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू 4. बरोबर, तर आहे ना dy by dx त्याच्यातले आहे ना बेसिकली आपल्याला माहितीचे डिफरन्शिएशनची, जे डिफरन्शिएशन काय येतं x क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू 4 इंटू आधी त्या एक्सप्रेशनचा फॉर्म्युला वापरणार म्हणजे 5x प्लस cos x 5 minus 1 4 into differentiations of the आतलं फंक्शन x प्लस cos x. बरोबर, आणि इथं खाली लिहितो प्लस नंतर काय x प्लस cos x क्यूब तसाच सॉरी इथं 3 माझी मिस्टेक झाली, 3 पुढे आला, 3 minus 1 2 राहिलं, सॉरी x प्लस cos x क्यूब. आता आहे ना इथे सुद्धा x रेज टू यांचा फॉर्म्युला म्हणजे 4x क्यूब प्लस 2x मायनस 3 4 minus 1 3 इंटू डिफरन्शिएशन ऑफ द आतलं फंक्शन x क्यूब प्लस 2x मायनस 3. क्लिअर? dy by dx इक्वल टू आता 3 पुढे आला 3x क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू 4 टू x प्लस cos x चा स्क्वेअर इंटू x डिफरन्शिएशन 1 sin चा cos x डिफरन्शिएशन मायनस sin x. बरोबर, प्लस आधी तर 4 पुढे येईल 4 x प्लस cos x चा क्यूब इंटू x क्यूब प्लस 2x मायनस 3. आता आतल्या फंक्शनचा आहे ना डिफरन्शिएशन x क्यूब चं डिफरन्शिएशन काय 3x स्क्वेअर 3 पुढे आला 3x 3 minus 1 2 प्लस 2 कॉन्स्टंट तसंच x चं डिफरन्शिएशन 1 द्यायची गरज नाही, मायनस 3 चं 0 म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 2. तर आपल्याला डायरेक्ट आन्सर आलं, आन्सर काय आलं dy by dx इक्वल टू 3x क्यूब प्लस 2x मायनस 3 रेज टू 4 x प्लस cos x स्क्वेअर 1 मायनस sin x प्लस 4x प्लस cos x क्यूब प्लस 2x मायनस 3 and into 3x square plus 2.
क्लिअर. हा बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही याचा आन्सर बरंच मोठा आलेले लईच लेंदी क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन लेंदी पण आहे ना, क्वेश्चन सॉल्व्ह करायची ट्रिक एकदम इझी आहे. आणि हा क्वेश्चन एवढा काय अवघड नाही आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. फक्त ते ना जास्त लेंदी क्वेश्चन आहे. आणि बऱ्याच जणांना तरी यांना डाऊट वाटत असेल तर याचा लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, काढला. जरी एक तुम्हाला आयडिया सांगतो, जरी हा क्वेश्चन आहे ना, जरी असं वाटलं की हा कसा आला, जर डिफरन्सिएशन कसं केलं एक्स प्लस कॉस एक्स क्यूबचं डिफरन्सिएशन कसं केलं, तर लगेच आहे ना व्हिडिओ रिवाईज करायचा आणि लगेच पाहायचं की या डिफरन्सिएशन कसं केलंय. तर मी यांना सांगत असतोय काही काही डिफरन्सिएशन अशी लिहून दिली की तिथे ना फॉर्म्युला वापरला एक्स एस टू एनचा, कारण की माझ्याकडे जागा कमी होती त्यामुळं. तरी ना व्हिडिओ रिवाईज करायचं लगेच पाहायचा याचं काय एक्स एस टू वनचा, तर काय इथं कसं केलं एक्स एस टू एनचा फॉर्म्युला थ्री पुढे आला एक्स प्लस कॉस एक्स, रिवाईज करून आणि व्हिडिओ बघा जायचा, त्यामुळे तुम्हाला इझी जाईल. ओके, मी आता हा क्वेश्चन रफ करून घेतो. तर मी तुम्हाला बोर्डवर 4 क्वेश्चन लिहून दिले. वाय इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेस टू 4 इंटू रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ टॅन एक्स. दूसरा वाय इक्वल टू लॉग बेस टू द 3 लॉग बेस टू द 5 एक्स. वाय इक्वल टू 4 लॉग 2 बेस टू साइन एक्स प्लस 9 रेस टू लॉग 3 कॉस एक्स. परत आहे ना वाय इक्वल टू रेस टू लॉग टू द बेस ए कॉट एक्स. असे तुम्हाला मी 4 क्वेश्चन दिलेत. हे 4 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि त्याचा असं मला कमेंटमध्ये आहे ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. जरी तुम्हाला असं वाटलं की याच्यातला हा क्वेश्चन समजला आहे, हा क्वेश्चन मला लगेच तुम्ही आहे ना कमेंट करू शकता, मी लगेच त्याचा आन्सर तुम्हाला शेअर करेल. तर आज आपण इथं थांबूया. या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय याचे तर नवीन टॉपिक आहे ना, नवीन क्वेश्चन डिस्कस करू. तरी आज जेवढे क्वेश्चन सोडवलेत मी, जवळजवळ 4 का 5 क्वेश्चन झालेत, ते क्वेश्चन तुम्ही रिवाईज करायचे. जे एक 2 वेळा क्वेश्चन सॉल्व्ह जायचे, त्यामुळे तुम्हाला एंडला जास्त हेल्प जाईल क्वेश्चन सॉल्व्ह करायची. डन. तर आज आपण इथं थांबूया. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.